कसं आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ यांचं सरकार शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी जे निर्णय घेते हे असे निर्णय यापूर्वी कुठल्याही सरकारने घेतले नव्हते। महसूल मंत्री आमचे मार्गदर्शक माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी त्यांच्या महसूलमध्ये अधिक पारदर्शकता आणली, प्रक्रिया सुलभ व्हावी, गुंतागुंत सुलभ व्हावी आणि शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळावा म्हणून दोन निर्णय ह्या 4-5 दिवसात अत्यंत महत्त्वाचे घेतले। मला वाटतं गोरगरीब शेतकरी त्यांचं अभिनंदन करत आहे। वडिलोपार्जित मालमत्ता जमिनीचं वाटप यापूर्वी करायचं म्हटलं तर 25,000-30,000 खर्च यायचा। आता सरकारनं केवळ 100 रुपयामध्ये आणि त्यासाठी तहसीलदारची अटच रद्द केली। मला असं वाटतं की यापूर्वी सरकारनं कधीही असा निर्णय घेतला नव्हता। दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की वडिलोपार्जित पोट हिस्सा जमिनीचं वारसा हक्काने जर मोजणी करायची म्हटलं तर त्यासाठी वेळ लागायचा, त्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे मोजावे लागायचे, त्याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती। काल सरकारनं निर्णय घेतला की केवळ 200 रुपयामध्ये मोजणी करून देतील आणि खाजगी सर्वेअर सुद्धा त्यासाठी आता नियुक्त करत आहे आणि म्हणून व्यवहारातली गुंतागुंत असेल आणि कमी वेळामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळेल याचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। मला प्रश्न एक विचारायचा आहे, तो म्हणजे विश्वंभर चौधरी जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्यासारख्या सोशल मीडियावर पोस्ट करतात। दुसरी गोष्ट रोहित पवार, सुषमाताई अंधारे, विजय वडेट्टीवार यांना मला सांगायचे की तुमचं राजकारण केवळ सत्ताधाऱ्याच्या विरोधात दिशाभूल करण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी असते। सरकारनं घेतलेले चांगले जनहिताचे निर्णय याचं तुम्ही एकदा तरी स्वागत कराल का?